वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गणेश सावंत आणि आज आम्ही जातो बेली महादेव वडगावला. माझे फ्रेंड जाते आबी आणि बाकीचे पण आहेत समोर गेलेले, ते गेल्यानंतर भेटतो तुम्हाला. ती गाईज लगेच असं वडगावचं चौक लागेल, मग वडगावच्या चौक मधून लगेच असं लेफ्ट घ्यायचा. जातो आता अशा बाकीचे पण आहेत ते गाडीवरती समोर गेले. सांगा तुम्हाला कसं आहे लोकेशन. ते आपल्या ग्रुपला आब्या असे लोकेशन शोधून काढतो फिरण्यासाठी. चला आजचा दिवस म्हणजे एवढं काही विशेष नाही आहे, म्हणून असं रँडमली ब्लॉग आहे. काहीच नका भाई, आम्ही 3 वेळेस रस्ता चुकलोय आणि इकडं समोर आल्यानंतर घाट आहे. घाटच तिथं असं घाट लागल्यानंतर लगेच त्याच्या लेफ्ट साईडला लगेच तिथं असं लिहिलेलं पाठीवरती पांडवकालीन महादेव मंदिर. तिथून लगेच असं इकडं आलात का मग असं डोंगरामधून एकदम कत्री रस्ता आहे. हे बघा काय पूर्ण जंगल आहे भाई. हा वायवा वगैरे देऊन आलो भाई. प्रोजेक्ट आम्ही सज्जन आहे भाई, पूर्ण प्रोजेक्टचं वगैरे काम करून आलो. त्यामुळे आता काय लेक्चर वगैरे बंक नका करू. जर तुम्ही येत असाल तर टाइम काढून या, लेक्चर वगैरे बंक काढून नका हो भाई. नाही तुम्हाला करायचे असं करू शकता, आम्ही कोण सांगणार नाही. तर असं इकडं ॲरो दाखवलेलं पाठी वगैरे राईट घ्यायचा. इकडं पूर्ण असं जंगलच आहे. जंगल म्हणजे डोंगरा बघा कसा व्ह्यू आहे हा इथलचा. हे पूर्ण असं एकदम रस्ता पण एकदम डोंगरावरचे रस्ते कसे असते तसेच. त्यामुळे आलो भाई स्कूटी, त्यामुळे डायरेक्ट आमच्या लागून गेलेत आज. तर आम्ही इथं गाड्या पार्क केल्या तर आणि इकडनं गाड्या जात नाही येतं, म्हणजे आम्ही घेऊन जात नाही. रस्ता खूप डेंजर असं मग सगळे मित्र वगैरे जातोय. हे पूर्ण प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे आणि कसं आहे काय खूप मजा आली इकडे येताना. तर की असं इथं त्याची कमान आहे मंदिराची, की असं श्री क्षेत्र महादेव मंदिर बेली वडगाव घेणं असं लिहिलेलं आहे. असं इथून अशा पायऱ्या खाली समोरचा आहे तो. आत्ताच इतका सुंदर व्ह्यू आहे आणि मग नंतर पाऊस पडल्यानंतर पूर्ण काही थंड एकदम जेव्हा हिरवगार आणि थंड वातावरण असेल तेव्हा तो किती क्रेझी सीन वाटत असं. इकडं पायऱ्या मध्ये मंदिर आहे बघा. समोर असं गेलं की इकडेच मंदिर आहे ते. आता इकडनं आपला आहे दत्ता भाऊ आणि जातो तिकडं असं मला मंदिर आहे आणि खाली असं पावसाळ्यात पाणी साचतं वगैरे वाटतं. त्यामुळे जर तुम्ही इकडं येणार असाल तर एकदा, कारण की खूप भारी लोकेशन आहे, एकदम शांत डोंगरामध्ये लोकेशन आहे. विजिट करण्यासारखं लोकेशन आहे. झाले गाईज मस्त इथं एकदम, आणि एकदम निसर्गाच्या रम्य वातावरणमध्ये आहे हे मंदिर आणि एकदम भारी वाटतं. म्हणजे कसं एकदम शांत वातावरण येतं. एकदम डोंगरामध्ये कोणी नसतं काही नसतं, एकदम चिल पॉईंट आहे. आणि मंदिराच्या बाहेर आलात ना लगेच असं येते इथं मंदिर आहे बघा. हे असं ह्याच्या बाहेर आलात ना लगेच असं तुम्हाला नाही की इथं समोर लगेच हे बघा इथं असं म्हणजे दगडांमध्ये असं ओम काढलेलं आहे आणि त्याला असं हे केलेलं आहे, आपलं सिंदूर टाईप लावलेलं आहे. असा ओम आहे हा. असं दर्शन करून आलं तिथं असं. आणि हे बघा व्ह्यू मस्त. आता पावसाळ्यामध्ये तर इथं पाणी वगैरे साचतं, कारण की इथं असं थोडंसं वड्या टाईप आहे. हे इकडनं हे असं इथं बनवलेलं आहे पाणी साचण्यासाठी वगैरे. जेव्हा आपण पावसाळ्यात व्हिजिट करू ना त्या टाईमला खूप भारी वातावरण असते. आणि जर एकदम असं तुम्हाला शांत वातावरणात आणि जर देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं तर हा पॉईंट म्हणजे हा जे मंदिर आहे महादेवाचं ते व्हिजिट करण्यासाठी खूप भारी आहे. दर्शन घेऊन गाईज आम्ही परत जातो, कारण की आमचं सकाळी म्हणजे तिकडं कॉलेजमधलं काम करून इकडे डायरेक्ट आलो होतो. त्यामुळे आता भूक पण लागली, थोडं जाता नाश्ता पण करू, सगळे करू. रस्ता सोडून मेन रोडला लागलो होते बघा. इकडे मेन रोडला आलो. हा जो आहे ना अजित आहे आणि आबी आहे. अजित नाही का खूप गाडी पळवतो म्हणून नाही का आबीने 1 मिनिट मला दाखवत होतो बरं गाडी. बघा त्याला मारण्यासाठी गाडीच घेतली. हा बघा आबी बोलपाच्या गावात त्याच्यावर अवघड विषय. गाड्या हळू चालवा, आमचा याडा बघा कसा झाला.
चालवतोय बघा, त्यामुळेच आम्ही हे करतो. हे बघा, आम्ही जी मजा घेतो. हा हे बघा, आणि आमच्या ग्रुप मधला सगळ्यात सभ्य आम्ही आहे. त्यामुळं त्याचे खूप पाठ काही असं म्हणजे काही कांड वगैरे करायला किंवा काही हे करायला. आजकाल थांबलो होतं आळंदीमध्ये, इथं चायनीज नव्हतं, व्हेज चायनीज नव्हते, RK चायनीज म्हणून इथं थांबलो. आता बघू. आम्ही दोघांनी खाल्ले पण त्यांना सांगितलं नाही की नाही खाल्ले म्हणजे. तर चला बघू आता. स्टार्टअप सूप मागवले. तर कसं वाटतं आम्ही तुला, म्हणजे टेस्ट कशी आहे? मस्त आहे. आता कशी वाटते तुला टेस्ट भाऊ? अजून काय ट्रिपल राईस वाटते, माउंटेन ड्यू? हा येईल येईल. बाकी कसं नियोजन ओके आहे ना भाई? एवढं फिरून आलेलंच म्हणजे बरं वाटतंय का अजित तुला? आम्ही ट्रिपल राईस ऑर्डर केला, टेस्ट करून सांगतो कशी काय. बरं झालेला गाईज, मस्त पोटवर एकदम मस्त वाटलं ना. मस्त एक नंबर परिचय दिले जातो आता बॉर्डर. चांगलं कार्य केलं. तर गाईज, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला. तर थँक्यू सो मच. थँक यू फॉर बिंग हिअर. बहुत बहुत धन्यवाद.